Dear friends, next chapter is organisms and populations. Ecology is a branch of biology which deals with study of interactions between living organism and with physical environment. Ecology is concerned with four levels of biological organization. सिंगल इंडिव्हिज्युअल असेल तर त्याला आपण म्हणतो ऑर्गॅनिझम, आणि त्या ऑर्गॅनिझम इंडिव्हिज्युअल फॉर्म्स अ पॉप्युलेशन. मग एका स्पीसीजचं पॉप्युलेशन, दुसऱ्या स्पीसीजचं पॉप्युलेशन, तिसऱ्या स्पीसीजचं पॉप्युलेशन, त्या पर्टिक्युलर वातावरणामध्ये अनेक स्पीसीजचं पॉप्युलेशन मिळून तयार होते कम्युनिटी. आणि मग एक कम्युनिटी दुसरी कम्युनिटी, many communities combines to form a large ecosystem called as biome. त्यालाच आपण म्हणतो बायोम. तर बायोम म्हणजे व्हेरी बिग इकोसिस्टीम, व्हेरी लार्ज इकोसिस्टीम कंटेन्स नंबर ऑफ कम्युनिटीज. अनेक कम्युनिटीज मिळून इकोसिस्टीम तयार होते, बायोम तयार होते. आणि या पृथ्वीवरती 6 मुख्य बायोम्स आहेत. त्यांचा आपल्याला या चॅप्टर मध्ये सुरुवातीला स्टडी करायचा आहे. सुरुवातीला बघूया ऑर्गॅनिझम अँड इट्स एन्व्हायरमेंट. The physiological ecology at organic level study of adaptation of an organism to environment in terms of survival and reproduction. त्या ऑर्गॅनिझमला त्या वातावरणामध्ये जगण्यासाठी, रिप्रोडक्शन साठी जे जे मॉडिफिकेशन करावे लागतात ते ऑर्गॅनिझम करतात. मग इथं पोलार रिजन मध्ये राहण्यासाठी मॉडिफिकेशन पहा, डेझर्ट मध्ये राहण्यासाठी मॉडिफिकेशन पहा, पॉलिनेशन करण्यासाठी मॉडिफिकेशन पहा, फॉसोरियल मॉडिफिकेशन, वेगवेगळ्या ठिकाणचे मॉडिफिकेशन लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये केले जातात. आता अर्थ जी आहे, आपली पृथ्वी गोल आहे, बरोबर आहे, परंतु ती वर्षातला काही दिवस, काही महिने म्हणू आपण, ती अशी टिल्ट झालेली असते आणि वर्षातले काही महिने अशी टिल्ट झालेली असते. द रोटेशन ऑफ अर्थ अँड टिल्ट इट्स ॲक्सिस कॉज, त्या टिल्टिंग मुळे, थोडीशी एका बाजूला टिल्ट झालेली असल्यामुळं ॲन्युअल व्हेरिएशन्स टेम्परेचर आणि सीझन मध्ये होतात. त्यामुळंच टेम्परेचर मध्ये व्हेरिएशन्स आढळतात. त्यामुळंच सीझनल व्हेरिएशन सुद्धा आपल्याला आढळतात. फॉर एक्झाम्पल, मेजर बायोम्स त्यामुळं बनलेले आहेत. डेझर्ट, रेन फॉरेस्ट, टुंड्रा आणि इतर अनेक टाईप आहेत. पाईन्स असतील, म्हणजे कोनिफर्स, थोडक्यात कोनिफर्स असतील. They are formed due to variations in precipitation. तर पृथ्वी थोडी एका बाजूला टिल्ट झालेली आहे.
आणि त्यामुळं तिथं टेम्परेचर मध्ये व्हेरिएशन निर्माण झाले आणि त्याचबरोबर सीझनल व्हेरिएशन निर्माण झाले आणि यामुळंच तर या पृथ्वीवरती अनेक बायोम्स म्हणजे बायोम म्हणजे अनेक कम्युनिटीचा समूह, ग्रुप ऑफ मेनी कम्युनिटीज, त्याला आपण बायोम म्हणतो. असे 6 मोठे बायोम्स तयार झालेले आहेत या पृथ्वीवरती. आणि हे होण्याची कारण काय? व्हेरिएशन्स इन टेम्परेचर अँड व्हेरिएशन्स इन प्रिसिपिटेशन म्हणजे रेन आणि स्नो. Regional and local variation within biome leads to formation of different habitat. एका बायोम मध्ये सुद्धा थोडे थोडे व्हेरिएशन असू शकतात. तर हा सूर्य आहे आणि हे अनेक ग्रह या सूर्याभोवती फिरतायत. सूर्य म्हणतोय तुम्ही सगळे माझ्यापासून निर्माण झालेला आहात, तुम्ही माझ्या भोवती पण फिरायचं आणि स्वतः भोवती सुद्धा फिरायचं. ही पृथ्वी बघा स्वतः भोवती पण फिरते आणि सूर्याभोवती सुद्धा फिरते. आणि काही महिने ही अशी टिल्ट होते आणि काही महिने अशी टिल्ट होते आणि त्याच्यामुळं टेम्परेचर मध्ये व्हेरिएशन निर्माण होतात. सीझन्स त्याच्यामुळे वेगवेगळे तयार होतात. पहा डिसेंबर जानेवारी बघा या इकडं टिल्ट झाली, जून मध्ये इकडं थोडीशी टिल्ट होते ही पृथ्वी बघा 24.5 डिग्री इकडं थोडीशी टिल्ट झालेली दिसते या फोटोग्राफ मध्ये. आणि त्याच्यामुळं टेम्परेचर मध्ये फ्लक्च्युएशन्स किंवा व्हेरिएशन्स निर्माण होतात आणि त्याबरोबरच प्रिसिपिटेशन म्हणजे रेनफॉल असेल किंवा स्नोफॉल असेल. जर आपण याचा ग्राफ प्लॉट केला, जर आपण या बाजूला मीन ॲन्युअल टेम्परेचर घेतलं -15 डिग्री, 10 डिग्री, -5, 0 डिग्री, 5, 10, 15, 20, 25, 30 टेम्परेचर घेतलं आणि इकडं एक्स ऍक्सिस वरती 50, 100, 150, 200, 250, 300, 350, 400, 450 हा रेनफॉल आहे. मीन ॲन्युअल प्रिसिपिटेशन. इथं प्रिसिपिटेशन म्हणजे काय तर रेन आणि त्याबरोबर स्नोफॉल, बर्फ असा त्याचा अर्थ आहे. आता इथं हा जो चार्ट आपल्याला दाखवलेला आहे तो मी एक्सप्लेन करतो. आपण सांगितलंय सिंगल इंडिव्हिज्युअलला काय म्हणायचं, ऑर्गॅनिझम. त्या एकाच प्रकारच्या ऑर्गॅनिझमच्या ग्रुपला म्हणायचं पॉप्युलेशन. अनेक प्रकारच्या पॉप्युलेशनला म्हणायचं कम्युनिटी आणि अनेक कम्युनिटी मिळून तयार होणार बायोम. असे या अर्थ वरती टेम्परेचर मध्ये व्हेरिएशन्स, प्रिसिपिटेशन मध्ये व्हेरिएशन असल्यामुळं या पृथ्वीवरती या अर्थ वरती 6 मेजर बायोम्स तयार झालेले आहेत. 6 मेजर बायोम्स इथं तयार झालेले आहेत. जसं आपण अर्थचा विचार केला तर इथं इक्वेटर आहे.
ही पृथ्वी थोडीशी अशी झुकलेली आहे, टिल्ट झालेली आहे. आपण असं काढू, थोडीशी अशी टिल्ट होते. आणि इथं हे विषुववृत्त आहे, इक्वेटर आहे. या इक्वेटरचं वैशिष्ट्य काय, म्हणजे आपण इथला जर विचार केला तर 20 डिग्री नॉर्थ, 20 डिग्री साऊथ, 20 डिग्री नॉर्थ आणि साऊथ या ठिकाणी सीजनल व्हेरिएशन फारसे नसतात, कारण सूर्याचे रेडिएशन डायरेक्ट येतात, जवळ आहेत ते. त्यामुळं टेम्परेचर जास्त, रेनफॉल जास्त, व्हेरिएशन कमी आणि सूर्याचे रेडिएशन भरपूर अवेलेबल झाल्यामुळं फोटोसिंथेसिस जास्त आणि त्यामुळं प्रोडक्टिव्हिटी जास्त आणि डायव्हर्सिटी प्रचंड या भागात आपल्याला आढळते. प्रचंड डायव्हर्सिटी या भागात आढळते. आणि असं जे फॉरेस्ट आहे त्याला आपण म्हणतो ट्रॉपिकल फॉरेस्ट. रिच इन डायव्हर्सिटी, रिच इन बायोडायव्हर्सिटी. त्याच्यानंतर पुढं 20 ते 40 डिग्री इथं, त्याच्यानंतर सब ट्रॉपिकल, त्यानंतर टेम्परेट. ट्रॉपिकल नंतर सब ट्रॉपिकल येईल. ही अर्थ, हा इक्वेटर, या बाजूना 20 डिग्री, या बाजूना 20 डिग्री, हे असेल ट्रॉपिकल फॉरेस्ट. त्याच्यानंतर पुन्हा पुढचा 20 डिग्री, 20 डिग्री इथं असेल सब ट्रॉपिकल. इकडं पण सब ट्रॉपिकल, म्हणजे 20 ते 40 डिग्री या दरम्यान साऊथ नॉर्थून इकडं. पुन्हा त्याच्यामध्ये 40 ते 60 डिग्री साऊथ नॉर्थ दोन्हीकडं टेम्परेट. इकडं पण टेम्परेट फॉरेस्ट आहे. आणि इकडं वरच्या बाजूला नॉर्थ पोलला हा आहे काय, आर्क्टिक. आणि इकडं आहे अंटार्क्टिक. आणि त्या ठिकाणी टुंड्रा फॉरेस्ट आहेत. अशा प्रकारे वेगवेगळे फॉरेस्ट आपल्याला पाहायला मिळतील. इक्वेटर पासून जसं जसं दूर जाऊ तसं रेनफॉल काय होणार आहे, कमी 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 होत जाणार आहे. आणि टोकाला तर बर्फच पडणार आहे, आर्क्टिक आणि अंटार्क्टिकाला. तर असे फ्लक्च्युएशन्स या ठिकाणी झालेले आहेत. आता या ठिकाणी सहा मेजर बायोम्स तयार झालेले आहेत. ज्या ठिकाणी 400 किंवा त्याच्या आसपास रेनफॉल आहे, भरपूर पाऊस पडतो, प्रचंड पाऊस पडतो. 400 पेक्षा जास्त पाऊस पडतो किंवा 400च्या आसपास पाऊस पडतो. आणि टेम्परेचर विचारात घेतलं तर ते सुद्धा जास्त आहे. टेम्परेचर पण जास्त, साधारण 25 डिग्रीच्या आसपास, पण कॉन्स्टंट. आणि भरपूर पाऊस 400 पर्यंत.
असा रिजन जो आहे त्या रिजनला जे फॉरेस्ट आपल्याला आढळतं, जो बायोम आढळतो त्याला म्हणायचं ट्रॉपिकल. ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट त्याला आपण म्हणतो. त्यानंतर पाऊस कमी झाला, टेम्परेचर थोडंसं कमी झालं, परंतु पाऊस आणखी कमी झाला. इथं जर पाहिलं या रिजन मध्ये, ही व्हॅल्यू गृहीत धरा, तर पाऊस कमी आहे, 400 वरनं 200 250 कडे आला. आणि टेम्परेचरचा विचार केला तर आणखी थोडंसं कमी झालं, साधारण 10 ते 20च्या दरम्यान हे टेम्परेचर. आणि या भागात जे फॉरेस्ट आपल्याला आढळतं त्याला आपण म्हणतो टेम्परेट फॉरेस्ट. सीजनल व्हेरिएशन और फ्लक्च्युएशन्स आर व्हेरी स्ट्रॉंग इन टेम्परेट फॉरेस्ट. आणखी थोडस त्याच्या डाव्या बाजूला आलो तर पहा, इथं टेम्परेचर आणखी कमी, पाऊस तोही कमीच आहे. आणि इथं टेम्परेचर 5 डिग्री किंवा 0 ते 5-10 डिग्री पर्यंत असं टेम्परेचर कमी 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 आहे. आणि अशा भागात जे फॉरेस्ट आपल्याला मिळतं त्याला म्हणायचं कोनिफेरस फॉरेस्ट. आणखी पाऊस कमी, आणखी पाऊस कमी, पण टेम्परेचर मात्र जास्त आहे, एकदम एकदम जास्त टेम्परेचर असेल तर याला आपण म्हणतो ग्रासलँड बायोम. पाऊस कमी, टेम्परेचर जास्त. आणि सर्वात कमी पाऊस आणि सर्वात जास्त टेम्परेचर असलेला हा जो बायोम इथं आहे त्याला आपण म्हणतो डेझर्ट, सहारा वाळवंट किंवा आणखी इतर ठिकाणी. आणि त्याच बरोबर पोलला जिथं टेम्परेचर अगदीच कमी आहे, -30 डिग्री सेंटीग्रेड पोलला टेम्परेचर असतं, तर -10 to -5 0 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत या भागात जे काही मिळतं त्याला आपण म्हणतो आर्टिक किंवा अल्पाइन टुंड्रा बायोम. अशा प्रकारे ट्रॉपिकल जिथं जास्त पाऊस पडतो, टेम्परेचर मध्यम आहे, त्याला टेम्परेचर पण जास्त आहे 25 डिग्री, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट आहे ते. त्याच्या खालोखाल टेम्परेट फॉरेस्ट आहे, त्याच्या खालोखाल ग्रासलँड आहे, त्याच्या खालोखाल डेझर्ट आहे. आणि त्याच बरोबर टेम्परेचर कमी, पाऊस मध्यम अशी परिस्थिती कोनिफेरस फॉरेस्ट मध्ये पाहायला मिळते. आणि टेम्परेचर अगदी कमी, पाऊस पण कमी अशी परिस्थिती अल्पाइन टुंड्रा या बायोम मध्ये आपल्याला पाहायला मिळते. सो दीज आर 6 बायोम्स. अशा प्रकारे 6 महत्वाचे बायोम्स आहेत. जे 6 मेजर बायोम्स आपण आता डिस्कस केले त्यांचे आपण आता फोटोग्राफ पाहणार आहोत. Life exists even in extreme and harsh habitat. For example, Rajasthan desert, rain-soaked Meghalaya forest. हे राजस्थानचं डेझर्ट आहे आणि हे मेघालयाचं फॉरेस्ट आहे. एक्स्ट्रीम कंडिशन आहेत, परंतु तिथंही सजीव आहेत. डीप ओशियन ट्रेंचेस बघा, खोलवर समुद्रामध्ये, समुद्राच्या तळाला जर काही क्रॅक गेले तर त्यातून ट्रेंचेस तिथंही पॉसिबल आहे.
टोरेंट्रियल स्ट्रीम्स, हाय माउंटन टॉप्स, स्नो पोलार रीजन, थर्मल स्प्रिंग्स, कंपोजिट पिट्स. आपल्या इंटेस्टाइन मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर मायक्रो ऑर्गॅनिझम वाढत असतात. ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, टेम्परेट फॉरेस्ट, कोनिफर फॉरेस्ट, ग्रासलँड, डेझर्ट, टुंड्रा. पहा, मेघालया फॉरेस्ट, डीप ओशियन ट्रेंचेस, परमॅफ्रोस्ट स्नो लॅडन, पोलार रीजन्स, हाय माउंटन टॉप्स, थर्मल स्प्रिंग्स, कंपोस्टिंग पिट्स. आणि आपलं इंटेस्टाइन विचारात घेतलं तर अनेक प्रकारचे इंटेस्टाइन मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या राहत असतात.